नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की जे आपण मध्ये आता ग्राउंडला 50 पैकी 50 टाकलं की कशासाठी टाकलेलं. कारण की जसं एखाद्याला स्वतःच्या काही नियोजन करायचं असेल तर त्याची एक पदवी लागते की जेणेकरून त्याला कोणी नावं नाही ठेवली, बाबा तुम्ही घेताय तर कशा संदर्भात घेताय. तर त्या गोष्टीसाठी मी ग्राउंडला गेलतो की जेणेकरून नाही का, आता माझी ओळख ग्राउंडमध्ये नाही किंवा जेणेकरून कोणी म्हटलं नाही आपल्याला ग्राउंड घेतो तर तुझ्याकडे काय आणि तू का घेतोय, तुझ्याकडे क्वालिटी काय. त्या गोष्टीसाठी मी आज थोडंफार वर्किंग करून 50पैकी 50 टाकण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न म्हणजे माझ्याकडे त्या आधीपासूनच क्वालिटी होती. पण ती काय असतं ना, की शरीराचं काही दुखापत किंवा ज्या क्षेत्रात पण आपण सोडले, ती गोष्ट परत नियोजन करायचं म्हटलं एवढं सोपं राहत नाही. पण तरीसुद्धा मी पायाच्या विरोधात जाऊन थोडंफार म्हणलं एक्सेप्ट करून स्ट्रगल त्याच्यातनं मी 50पैकी 50 घेण्याचा प्रयत्न केला आणि ते शक्य झालं. म्हणजे पॉसिबल होतं, पण ते पायामुळं पॉसिबल होत नव्हतं. कारण की त्या प्रमाणात मला वर्किंग पण करता येत नव्हतं आणि तेवढं स्पीड असून सुद्धा मला स्पीड लावता येत नव्हतं. आता तिथं सुद्धा मी एकदम नॉर्मल 100 मीटर पडलो, असं काही पूर्ण एफर्ट नाहीत काही, तरीसुद्धा पडलं. तरी पण खरं तर मित्रांनो, जे माझ्याकडे लीड आहे हे कोणाकडेच नाही आहे. मग थोडक्यात मला 50पैकी 50 प्लस माझी NCCसुद्धा आहे 5. मला जर भरती व्हायचं असतं ना, तर कधीच भरती होऊन गेलो असतो. आता माझ्या घरच्यांची पण आवड होती की बाबा भरती कर, कारण की ज्या टायमाला मी स्पोर्ट्समध्ये होतो त्यामध्ये अभ्यास हा विषयच नव्हता माझ्यात. एकच डोक्यात होतं की काही ना काही ते स्पोर्ट्समधूनच नियोजन लावायचं. पण ती काही कारणामुळं पायाने साथ सोडली, त्याच्यामुळं दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे मी पण स्टार्टिंगला भरती करत होतो. घरची पण म्हणली कर भरती, त्याच्यामुळं मी पण भरती करायला लागलो. पण विषय असा झाला की जे नाही का माइंड जे असतं आपलं जे स्पोर्ट्समधलं, ते स्पोर्ट्सच असतं आणि ह्यात परत एकदा ते निर्णय वेगळा घेतला की परत त्यात आपण करू पण शकत नाही. आणि तरीसुद्धा आपल्याकडे क्वालिटी होती, कारण की जे लीड होते ना ते कोणाकडेच नाही लीड. पण माझं एकच नियोजन होतं की नंतर कळलं की बाबा आपण स्वतः जर भरती झालो तर जे आपल्याकडची जी क्वालिटी आहे, म्हणजे नाही का एखाद्याला शेअर करणं, जरी माझ्याकडे तेवढं होतं की बाबा माझ्यापासून जे नॉलेज आहे ग्राउंडचं, की अभ्यास करून भरती होणं आणि ज्याच्याकडं अभ्यासाचं नॉलेज आहे पण नाही का शरीराला साथ देत नसतं, काही काहींचं शरीर साथ नसतं. म्हणजे आपण 100% एफर्ट देतोय ग्राउंडमधनं, पण बॉडी त्या प्रमाणात उचलत नाही. म्हणजे फक्त लेखी तर आहे, पण नाही का की ग्राउंडमुळे आपण क्वालिफाय होत नाही. मग त्याच्यामुळे मग मी एक निर्णय घेतला, जर स्वतःच्या एका वर्दीपासून जर 10 वर्दी मिळत असतील तर नाही का, त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतला की नाही का की भरतीचा नाद सोडून मी हे नियोजन केलं किंवा जाऊ द्या, आपल्यापेक्षा जर दुसऱ्याला जर चांगलं भेटत असेल किंवा आपल्यापासून जर 10 वर्ध्या भेटत असेल तर ते कधी पण योग्य आहे. आणि त्या प्रमाणात मी रिस्क घेतली आणि अकॅडमीचं नियोजन केलं. म्हणजे नियोजन कसं रे, ह्याच्यात कुठला माझा हेतू नव्हता. हेतू एकच होता की मला जे माझं ग्राउंडमधून नाव होतं माझं, जे स्वतः मला करता नाही आलं, की बाबा मला एवढंच मला पाहिजे होतं की माझ्यापासून दुसरं कोणतरी म्हणलं पाहिजे किंवा एखादं म्हणलं पाहिजे की बाबा ग्राउंडच्या क्षेत्रात जर वैयक्तिक नियोजन लावून जर पटकन जर प्रोग्रेस करायचं असेल तर वर्किंगमधून, ते एकमेव म्हणजे मयूर सर. मला एवढंच कमवायचं होतं आणि त्या प्रमाणात आता ते कुठेतरी चालले. कशामुळं की बाबा जे नियोजन आहे, कारण की मी ते स्वतः केलेलं आहे. असा कुठलाच इव्हेंट नाही की त्यात मी किंग राहू शकत नाही, कारण की तेवढं मी एक्सेप्ट केलं आहे. कारण की नॉलेज ही विकत नाही घेता येत आणि हे नॉलेज मला लहानपणापासून मी खरेदी केली. खरेदी म्हणजे जे केलं आहे ना ते स्वतः केलं आहे मी. त्याच्यामुळे मी पुढच्यापाशी मी सांगू शकतो की बाबा हेच करावं लागेल, वाईपट पसारा करून उपयोग नाही. आणि राहिला प्रश्न आजकाल नाही का बाबा, प्रत्येक गोष्टीचं स्पेशलिस्ट झाल्यात, गोळ्याचा असू द्या किंवा XYZ. तर कसं राहतं माहिती का, गोळा हा शिकवून कधीच तुम्ही शिकणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण की त्याला बॉडी एकसारखीच राहिली ना तरच तुम्हाला ते काहीतरी गोळ्याचा फायदा होतो. म्हणजे नाही का, तुम्ही 1600 पण करताय, गोळा पण टेक्निकवाले शिकताय असं तसं, पण गोळ्याला टेक्निक तर लागतेच. पण टेक्निक बरोबरच गोळा हा टेक्निकवर जातो, पण त्याला ताकद पण पाहिजे रो. आता तुम्ही नुसतंच काय कोणी पण गोळा नाही टाकत, त्याच्याकडे रग असते, स्ट्रेंथ असते, तोच टाकतो. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की बाबा आता राहिला प्रश्न बाबा ते माझ्या 50 मार्कचा. आता हे जे 50 मार्क होते ना की मी टाकल्यात किंवा नाही का, मला असं एवढं काय वाटत नाही 50 म्हणजे नाही का एवढं काय वाटत असेल, पण बाकीच्यांना वाटतं की नाही का 50 टाकल्या तर सरांनी असले सर पाहिजेत. पण एक असं मला वाटतं कधी कधी की जी माझ्याकडे लीड आहे ना, एखादे नाही का की कितीतरी मुलं आहेत अशी की बाबा लेखी चांगली पण त्याला तिथपर्यंत पोचता येत नाही, नाही का. मग ती मला असं वाटतं की जी माझ्याकडे गोष्ट होती ना, NCCचे 5 म्हणजे 55, तुम्हाला माहिती 55 म्हणजे किती मार्क आहेत ही, त्यातली 10 मार्क जरी 45 जरी असली मुलांना तरी पण भरती होत का. मग ती नाही का असं वाटतं की आपली मार्क दुसऱ्याला देता येत असती तर आपण नाही का अशीच दिली असती, पण ती काहीच फायदा नाही माझ्या त्या 55 मार्क्सचा. त्याच्यामुळं
मित्रांनो कसं राहतं माहिती का, ग्राउंड हे जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड आहे. आणि लेखीचं काय येडंसुद्धा करतं. येडं का तो कंटिन्यू बसलं ना तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की कुठली पण असं गोष्ट आहे की ती केल्यावरती ती होती म्हणजे होतीच. आता ग्राउंडचं कसं आहे, प्रत्येकजण करतो, पण बॉडीच्या शेवटी बॉडी पण असते. बॉडीचं पण जरा कंट्रोलिंग असते किंवा जिथपर्यंत असते जेनेटिक्स म्हणतात त्याला, नाही का, किंवा एखाद्याचं 3 महिन्यात केलं तर 3 महिन्यातच उचलते. तोच वर्कआउट दुसऱ्या पोराला असेल ना तर 3 महिन्याऐवजी 6 महिने त्याला लागतात, वर्ष लागतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये संयम राहणं लई महत्त्वाचं आहे. कारण की बॉडीचं स्ट्रक्चर प्रत्येकाचं वेगळं आहे. जेनेटिक्स नाही का, एखादा आपण म्हणतो नाही का एकदम एक प्युअर रानटी, त्यामुळे ते नाही का ओढणं बिडणं स्वतः ताकदीवरती. रानटीपणा का असतो किंवा त्याच्याकडे ती क्षमता असते, जिथनं बॉडी संपते ना तिथनं सुद्धा खेचत राहायची क्षमता असते. पण आपली बॉडी काय असते की जर बॉडी थोडीशी जरी पेन करायला लागली की नको पास झालं, आपल्याच्याने होत नाही. म्हणजे ह्या गोष्टी बारीक सारीक असतात. त्याच्यामुळं कसं राहतं, तुम्ही फक्त 1 महिने 2 महिने 3 महिने ज्या टायमाला भरती सुटते त्या टायमाला वर्किंग करताना त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येत नाही. रिझल्ट येण्यामागचं एकच कारण आहे, संयम, सातत्य आणि एकनिष्ठपणा. म्हणजे जेवढं तुम्ही कंटिन्यू वर्किंग करणार, कारण की जसं सीझननुसार किंवा ज्या टायमाला आता भरती नाही आहे, समजा आता भरती संपली तुमची, ह्याच्यात काय केलं पाहिजे की जेवढं तुम्ही बॉडी वीक आहे ना, जेवढं तुम्ही स्ट्रॉंगली बनवणार ना, म्हणजे प्रत्येक पार्ट एकदम टॉप बनवायचा. प्रत्येक पार्ट एकदम टॉप बनवायचा, जेणेकरून तुम्ही इंजुरीत पण नाही गेला पाहिजे आणि गोळ्याला पण मागं नाही सरला पाहिजे. अशा गोष्टी जेणेकरून काय होतं, जेवढी बॉडी स्ट्रॉंग ना तेवढा तुम्हाला गोळ्याला फायदा होतो, 100ला फायदा होतो, 1600ला फायदा होतो. कारण की जेवढी ताकद असेल ना तर 1600 सुद्धा तुम्ही ताकदीवरती मारू शकता. तर मग त्यासाठी तुम्ही ह्या दिवसात डाएटचा तर प्लॅन एकदम टॉप करायचाच, पण डोक्याने वर्कआउट करायचा असतो. कारण की 12 महिने एकच वर्कआउट करून उपयोग नाही. त्याच्यामुळं माझं 50 पैकी 50 टाकण्यामागचं नियोजन कसं असतं की बाबा आता मला काय गरज नव्हती एवढं प्रॅक्टिस करायची, ही करायची. कारण कसं माझ्या मागं पण सगळ्या गोष्टी इथं किंवा ग्राउंडच्या असू द्या किंवा इथं लेक्चर्स नियोजन लावायचं सरांचं असू द्या किंवा राहण्याचं असू द्या. मी सगळं म्हणजे असं मी फक्त ग्राउंडच घेत नाही मित्रांनो, तर आपली अकॅडमी, त्या अकॅडमीमध्ये राहण्यापासून, खाण्यापासून, लायब्ररीपासून, लेक्चर्सपासून सगळ्या गोष्टींचं मला अटेंड करावं लागतं. त्याच्यामुळे त्या पळापळी गोष्टीमुळं ते बाकीच्या गोष्टींवरती मला फोकस करता येत नाही. किंवा आता नाही का सध्या एवढ्या आपण जाहिरात पण केलेलं नाही आहे. कशामुळं, कारण की एकटा स्वतः मी बघायला आहे. पण एक मी तुम्हाला शब्द देतो की ग्राउंडचा हा रिझल्ट ह्यो माझा 100% असतो म्हणजे असतोच. सोमेश्वरच्या पंचकृषीत तुम्ही कोणाला पण विचारा, नाही का, की बाबा MK सरांकडे आल्यावरती ग्राउंड सुधारलं का. मला एकच सांगायचं आहे, जेवढं तुम्ही कंटिन्युटी ठेवणार, सातत्य ठेवणार, 100% रिझल्ट राहणार. बरोबर. त्याच्यामुळं कंटिन्यू करा वर्किंग, कंटिन्यू अभ्यास करा, त्याच वेळेस रिझल्ट येतो. आयतं कोण तुम्हाला देणार नाही. किंवा फॉर्म सुटल्यानंतर ना अभ्यास पण करून उपयोग नाही आणि ग्राउंड पण करून उपयोग नाही. जरी तुम्हाला आपल्या अकॅडमी जॉईन करायचं असेल, आपली सोमेश्वर नगरमध्ये म्हणजे बारामती सोमेश्वर नगरमध्ये MSK काकडे कॉलेज शेजारी तिथंच आपली अकॅडमी आहे. तिथं आपले राहण्यापासनं, लायब्ररीपासनं, ग्राउंड, लेक्चर, लायब्ररी एकाच ठिकाणी सर्व गोष्टी आहेत. त्यामुळं जर कोणाला यायचं असेल तर आपलं बायोमध्ये आपला नंबर आहे, तिथं कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.